बोर्डाला हेच प्रश्न विचारले जाणार आहेत का? किंवा बोर्डाला हेच पेपर येणार आहे का? असा प्रश्न मला नेहमी कमेंट सेक्शनमध्ये विचारला जातो. पण त्यापेक्षा बोर्डाला कशाप्रकारे उत्तरे लिहायची असतात जेणेकरून टॉपर्स विद्यार्थी 40 पैकी 40 बीजगणित या विषयात घेऊन जातात. तर चला तर पाहूयात कशाप्रकारे तुमचा 6 मार्च 2026 रोजी होणारा पेपर जर तुम्ही असा लिहिला तर तुम्ही नक्कीच अल्जेब्रा म्हणजेच बीजगणित भाग 1 मध्ये 40 पैकी 40 मार्क्स घेऊन जाल. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा क्वेश्चन नंबर 1 असणार आहे तो एकूण ए जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर MCQ बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत. तर 4 पर्याय देणार आहेत आणि दिलेल्या विधानाचा योग्य पर्याय 4 पर्यायांपैकी योग्य असा पर्याय निवडून तुम्हाला फक्त त्याचं पर्याय क्रमांक आणि ते उत्तर व्यवस्थित अगदी उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे, ज्यासाठी 4 मार्क्स असणार आहेत. एकूण 4 तुम्हाला MCQ हे विचारणार आहेत. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर बी जो असणार आहे तो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये दिलेले उपप्रश्न सोडवा. हे 4 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असणार आहे. तर यामध्ये व्यवस्थित अगदी दिलेले जे समीकरण आहेत ते लिहून त्यामध्ये एक्स आणि व्हायची तुम्हाला काय करायची असते, व्हॅल्यूही काढायची असते. तर इथं पाहू शकता कशाप्रकारे व्हायची व्हॅल्यू इथं काढलेले 1 मार्क्ससाठी असलं तरी तुम्हाला ते पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे. अजिबात तुम्हाला MCQ सारखं ह्याचं उत्तर लिहायचं नाही. यामध्ये तुम्हाला सगळं समीकरण सोडवून परत ते उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित अगदी त्या सोडवून लिहायचं आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर दुसरं देखील पाहू शकता, हा देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे, जो अंकगणिती श्रेणीतील n वे पदाचे सामान्य सूत्र खालीलप्रमाणे दिले आहे. तर व्यवस्थित अगदी त्याचं T1ची किंमत काय आहे ते लिहायचं आहे. GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात, तर 15 अंकाक्षरे असतात. त्यानंतर पहा नमुना अवकाश काढायचा आहे. तर NS इज इक्वल टू 4 म्हणजे 4 हे नमुना अवकाश येणार आहे. तर असं एकूण 1 मार्क्ससाठी 4 प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला अजिबात ऑप्शनला असणार नाही. त्यामुळे पहिला जो प्रश्न होता प्रश्न क्रमांक 1 ए आणि बी जो असणार आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी अशा प्रकारे असणार आहे. त्यानंतर पहा जो कंपल्सरी प्रश्न होता प्रश्न क्रमांक 1, त्यानंतर दुसरा जो प्रश्न असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. दिलेल्यापैकी 3 देणार आहेत, त्यामधल्या 2 कृती सोडवायच्या आहेत आणि एकूण प्रत्येक कृती 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुमचा क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर पाहू शकता फक्त तुम्हाला त्या कृती काढून त्या चौकटीमध्ये काय उत्तर येईल फक्त लिहायचं आहे. अजिबात ते सोडवण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर इथं पाहू शकता माझे सामान्य रूप AX² + BX + C = 0 आहे. तर फक्त तुम्हाला ते चौकटीत पेन अथवा पेन्सिल तुम्हाला कोणतं सोयीस्कर वाटतं त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या कृती व्यवस्थित अगदी प्रश्नपत्रिकेमध्ये जशा दिल्या आहेत तशा उत्तरपत्रिकेमध्ये काढून त्या प्रश्नाला चौकट करायचे आहे. व्यवस्थित अगदी त्या कृती काढायच्या आहेत, ज्यासाठी एकूण 4 मार्क्स असणार आहेत. पहा त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 2B असणार आहे तो तुमचा असणार आहे एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 ह्या काय करायचे आहेत तर प्रश्न सोडवायचे आहेत आणि 5 देणार आहेत आणि 4 प्रश्न व्यवस्थित अगदी सोडवायचे आहेत. तर पहिला पहा सोडून दाखवलेला आहे. दिलेले समीकरण पहिल्याला लिहायचं आहे. त्यानंतर एक्सची आणि व्हायची व्हॅल्यू जी व्यवस्थित अगदी काढायची आहे. एक्स आणि व्हायची काय व्हॅल्यू ती व्यवस्थित अगदी चौकटीत लिहायची आहे. यासाठी किती 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर दुसरा देखील 2 मार्क्सचा व्यवस्थित अगदी सोडवलेला आहे. पहा हा पेपर मराठी माध्यमांचा आहे. तर व्यवस्थित अगदी खाडाखोड न करता तुम्ही या बीजगणितमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स असं गणित व्यवस्थित सोडवून मिळवू शकता. त्यानंतर तिसरा पहा दिलेली अंकगणिती श्रेणी, तर इथं सामान्य फरक व्यवस्थित काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर TN इज इक्वल टू A + N1 - D हे जे सूत्र आहे ते वापरायचं आहे आणि तिथं 19वे पद काय काढायचं आहे तर दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 115 आहे. हे देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर एकूण तुमचा क्वेश्चन नंबर 2B जो होता तो 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि 4 प्रश्न सोडवायचे आहेत. पाहू शकता शेवटचा देखील प्रश्न व्यवस्थित अगदी सोडवलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला व्यवस्थितच अगदी त्यामध्ये सोडून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. ऑप्शनचा देखील प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. पाहू शकता क्वेश्चन नंबर 2B आपला सुरू आहे, जो एकूण 8 मार्क्ससाठी आहे. 5 असणार आहेत प्रश्न, परंतु तुम्हाला 4च कोणतीही सोडवायचे आहेत. अजिबात यामध्ये ऑरचे प्रश्न सोडवत बसायचे नाही, तुमचा वेळ देखील वाया जाणार आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3 जो असणार आहे तो तुमचा ए जो असणार आहे तो 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर दिलेली कृती सोडवा हा सोपा प्रश्न असणार आहे. अशी कृती तुम्हाला प्रश्नपत्रिकेत
उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आणि जे चौकटीत उत्तर येईल ते व्यवस्थित अगदी चौकटी करून तुम्हाला असं व्यवस्थित लिहायचं आहे. आणि फक्त इथे तुम्हाला अजिबात ह्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे करून काय करायचं आहे तर व्यवस्थित फक्त चौकटीमध्ये किंमत ही लिहायची आहे. आणि जर तुम्ही त्या चौकटीमधील किमती जर चुकीचा लिहिला तर तुम्हाला इथे 3 पैकी 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे 3 पैकी 3 मार्क्स जर मिळवायचे असतील तर व्यवस्थितच अगदी तिथं खाडाखोड न करता ह्या किमती चौकटीमध्ये अगदी पेनानं काढल्या तरी चालतील किंवा पेन्सिलनं काढून लिहिल्या तरी चालतील. 3 मार्क्ससाठी असणार आहे पहा ही कृती. 2 देणार आहेत, कोणतीही एक कृती तुम्ही सोडवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत प्रेझेंटेशनही करू शकता. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3B जो असणार आहे तो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न 3-3 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथे कशाप्रकारे सोडवलेला आहे पाहू शकता तुम्ही. 3 मार्क्सचा हा प्रश्न. समीकरणामध्ये डीची व्हॅल्यू, त्यानंतर डीएक्सची व्हॅल्यू आणि आपल्याला काय काढायची आहे तर डीवायची व्हॅल्यू व्यवस्थित काढून क्रेमरचा नियम वापरून एक्स वायच्या किमती या काढलेल्या आहेत. तर एक्स वाय 3 आणि 2 ह्या किमती आलेल्या तर ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. हा 3 मार्क्सचा व्यवस्थित अगदी प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. 4 देणार आहेत आणि त्यातले कोणतेही 2 सोडवायचे. प्रत्येकी किती मार्क्स असणार आहेत तर तुमचा 3-3 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे तो तुमचा उपप्रश्न कोणती 2 उपप्रश्न सोडवा आणि प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही 2च सोडवायचे आहेत. तर याचं देखील तुम्हाला उत्तर हे व्यवस्थित अगदी मोठं असल्यामुळे एक पेज भरून तरी तुम्ही व्यवस्थित ते गणित सोडवायचं आहे. तर इथं पाहू शकता प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असल्यामुळे हे हप्ते अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. तर पाहू शकता एनचं सूत्र वापरलेलं आहे n/2 ब्रॅकेटमध्ये 2a + n-1 इंटू डी. तर हे सूत्रात फक्त तुम्ही किमती घालून लिहायचे आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी पहिल्या हप्त्याची रक्कम 150 रुपये आहे तर शेवटच्या हप्त्याची रक्कम हे TNचं सूत्र वापरून तुम्हाला काढायचे आहे. तर शेवटच्या हप्त्याची रक्कम ही 40 रुपये येणार आहे. तर अशा प्रकारे 4 मार्क्स हे खूप सोपं उदाहरण आहे ज्यामध्ये तुम्हाला 2 सूत्रांचा वापर केलेला आहे पहा TN आणि SNचा. तर व्यवस्थित अगदी तुम्ही या सूत्र पाठ करून जायचे आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित जिथे जिथे गणितीमध्ये हे सूत्र वापरता येईल तिथे व्यवस्थित अगदी वापरून उत्तर काढायचं आहे आणि पैकीच्या पैकी मार्क्स घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5 असणार आहे तो तुमचा एकूण 3 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला 2 कृती देणार आहेत आणि कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे जो 3 मार्क्ससाठी असणार आहे. तो देखील असाच प्रश्न असणार आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला व्यवस्थित अगदी ते गणित सोडवायचं आहे. तर अशा तऱ्हेने आपण इयत्ता 10वीचा जो बीजगणिताचा पेपर होता एकूण 40 मार्क्सचा पाहिलेला आहे. अशाच प्रकारे जर तुम्ही प्रेझेंटेशन बोर्डाच्या परीक्षेत केलं तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळून जाणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.